नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी तयार होऊन चालले काकांकडे माझ्या. त्यांच्या घरात घर भरणे म्हणजे न्यू त्यांनी घर घेतलं आहे, त्याच्यामुळे तिथे पूजा आहे. त्यासाठी मी चालले, मम्मी चालली आणि पप्पा चालले. आणि आता आम्ही जाणार लोणावळ्यावरून. त्याच्यामुळे मम्मी काही खाल्लं नाही कारण की मला परत त्रास होत बसतो. त्याच्यामुळे मम्मी आणि पप्पांनी नाश्ता वगैरे केला आहे. आता आम्ही तिकडे जाऊ आणि शोधू आधी घर. आम्हाला माहीत नाही आहे की कुठे आहे नक्की, त्यामुळे आम्हाला पहिले शोधावं लागेल आणि मग जावं लागेल. पलीकडच्या पण तिथपर्यंत आले. दोन्ही हाताशी. वाव ब्युटिफुल. चलो लोणावळा. आता आम्ही आलेलो लोणावळ्यात. यार मला असं होत होतं कधी एकदा उतरते बसमधून. पप्पा बघ एवढं फास्ट चालायची काय गरज आहे? अजून वेळ आहे गाडी. मग अजून किती टाइम आहे गाडीला, तरी पण यांना फास्ट चालायचं. तिथे किती ट्रॅफिक लागलं होतं यार, दिसत नाहीये यार. तिथे ट्रॅफिक किती लागलेलं. वा वेलकम, छान आहे. ट्रॅफिक एवढं लागलं होतं की आम्हाला वाटलं नाही भेटणार गाडी, पण अर्धा तास आधी पोहोचलोय आपण. गरम होत होतं पण जाम. असं ठेवायला पाहिजे रे, पण मला लाज वाटते. पप्पा किती फास्ट चाललेत बघ पप्पा. इथं माणसं मागं उभे आहेत आणि ते काय झालं. चला एवढी जा, येतं ना जाता. तुझा पदर अडकेला का मम्मी? दिसत नाही. गाडी येऊन थांबली. आता आपल्याला गाडीत जायचंय पटापट. चला अजून वेळ आहे पण गर्दी मध्ये. तू पण स्टार्ट कर मम्मी ब्लॉग. नको रे बाबा, कर गया. नको अरे आपल्याला नाही जमत. मला पण नाही जमत. मला एवढी लाज वाटते ना सगळ्यांसमोर करायला. तर ठीक आहे, आपण जसं सगळ्यांना बघतो तसं सगळेजण आपल्याला बघतात, पण ते करायला लाज वाटते. सारा रात सोया नहीं, सुबह मुझे सोया. आमची ट्रेन तिथं उभी आहे. आता आम्ही, ती एक्सप्रेस आहे आणि ही लोकल आहे. म्हणजे आता 10 वाजून 5 मिनिटांनी निघणार. पण जे पुण्यातल्या लोकल आहेत ना त्या खूप जास्त रिकामे आहेत आता ॲज कम्पेअर टू मुंबईच्या लोकल. किती मोकळं वाटतं यार इथं लोकलमध्ये. हे बघ कोणच नाही आहे. 10 वाजता सगळे भरणार. माय गॉड. पप्पा कुठे गेले? पप्पा पुढे. पप्पा व तिकडे जाऊन बसले. काय एवढं. हे बघ मी येताना काही खाल्लं नव्हतं ना, म्हणून मग आता वडापाव खाते. मम्मी नाही खाल्लं होतं तरी पण मम्मी खाते. नाही नव्हतं खाल्लं. चहा तरी पिला यार. पण किरवेपेक्षा भारी वडापाव कुठंच नाही भेटत. कोकणचा वडापाव. किती मोकळी ट्रेन आहे. आता आम्ही वडापाव खातो आणि जातो. आम्ही लोक एवढ्या मागे आणि पप्पा बघा. मला समजत नाही पप्पा लोकांनी एवढी घाई कसली असते. आम्ही हा ना एवढं एकटेच चालले का गाणी. नाही जेव्हा पाहिजे तेव्हा तर नाही येत लोक. आम्ही आता उतरलोय आणि आम्ही शोध करतोय. कदाचित ती वाली बिल्डिंग असणार आहे, कारण की काकांचं घर 16व्या मजल्यावर आहे. सो आम्हाला वाटतंय की तीच असणार आहे ती बिल्डिंग. पप्पा फोन लावतात आता.
छोटी वाटते, ती छोटी वाटते. नाही ना, नाही चला असू शकतो. आम्ही चालत चालत किती लांब आलो ना ते. त्याच्या पण मागच्या साईडनेच आम्ही चालत आलो इथपर्यंत. त्या रिक्षावाल्याने सोडली असते आपल्याला. आणि ना हा मुकुल चौक मध्ये म्हणला पण तो मुकाई. आणि जर ओला केली असती तर तेवढंच पैशात त्याने सोडलं असतं इथपर्यंत आपल्याला. एवढी चालायची गरज नसती लागली असं मला वाटतंय. रॉयल पार्क नाही ना, तिकडे जायचं. हां म्हणजे हीच असेल. होपफुली तीच वाटते बिल्डिंग. चला, हीच बिल्डिंग आहे. बरोबर आलो आम्ही, कारण की सगळ्यात उंच बिल्डिंग हीच आहे. आणि काय म्हणजे गावाकडचे लोक पण आलेत. आमच्या गावात कसली उंच आहे. आमची तर 5 मजलीच आहे. सुरू होते खतम होत जाते. 17व्या मध्ये हा सेकंडवाला बसायला जाऊ द्या, येऊ द्या. बाल्कनीतून बघू. पण भीती वाटते. हो, गार्डनचा शेप पण किती भारी आहे. चला आपण जाऊ गार्डन मध्ये. टेनिस खेळायला पण आहे. हे जाम भारी आहे. 17th फ्लोअरवर आहे. A few moments later. पूजा अजून चालू आहे म्हणून आम्ही आलो वरती गच्चीवर. आता कोणाचं पण घर असो, मी सगळ्यांच्या गच्चीवर जाऊन येते. मला जाम आवडतं गच्चीवर. किती भारी स्पेस आहे इथे. वा. आणि आपल्या इथं आमच्या इथे साधं बॅडमिंटन खेळायला पण जागा नाही आहे. ओ आली गच्ची आली. बस ड्रीम गच्ची किती भारी आहे. आई शपथ, एक छोटीशी घसरगुंडी पण आहे पप्पा. हे बघ. हो वा. फोटो काढायला एक नंबर आहे. फक्त कॅमेरा चांगला पाहिजे. बघू पैसा.
नुसते बिल्डिंगच बिल्डिंग आहे. फुलं किती छान आहेत हे बघा. मला हे आवडलं. हे पण छान आहे ह्या साईड. इथे पण फुलं आहेत. दुसऱ्यांच्या याच्यामध्ये जाऊ आपण चुकून. माझा ड्रेस नाही दिसत आहे. सेम पॅटर्न आहे सगळीकडे. हे काय गरम पाणी सोलार सोलार असं असतं. प्रत्येकाच्या घराची सोलार सिस्टम. ओके सेम आहे. इथून काय बापरे. त्या साईडला डोंगर दिसत आहेत. चल आता जाऊ. चल आता आम्ही चाललो नाश्ता करायला. गार्डन पण ना. त्यांची गाडी. चला काय खायचंय घ्या खाऊन. एवढं सगळं आहे. मला नको आहे काय. आता ते खाल्लं आहे म्हणून भूक नाही आहे. कशासाठी मागवले ते तुझ्या. माझी फोनची बॅटरी गेली आहे. फक्त 30% बाकी आहे आणि ती आता थोड्या वेळात उडेल. आणि चार्जर पण नाही इथे. ते हरिः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु त्रिकादशवां मरुतः पृथ्वीमातरः शुभञ्जावानो भृगते भुजगमयः हरे जिह्वामानवः धूरचक्षसो विश्वेदो देवा अवसागमन्यः भद्रं कर्णेभिः श्रूयामदेवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः येन गणे सुष्ठुभागो तत्सर्वो निर्व्यसेमहि देमहि तञ्जदायुः सदतिन्दु शरदो अन्ति देवा दरदन्तनो नाम पुत्रासो तत्र पितरो भवन्ति मानो मध्यानि लिखता युर्गन्तो आदितिर्द्योरादितिरन्त रक्षामादितिर्माता सा पिता पञ्चजना करितिर्जातमदितिर्जनित्वं शान्तिर्भवतु.
तर या ठिकाणी पूजा आणि गृहप्रवेश सगळा झाला होता आणि सगळेजण खाली जेवायला गेले होते, त्यामुळे मग इथे मी टाईमपास करत बसली होती आणि थोड्या वेळात मी सुद्धा जेवायला गेली आणि आम्ही तिथून निघालो. आणि मला एंड पार्ट रेकॉर्ड करायलाच भेटला नाही कारण की खूप पाऊस होता. त्यामुळे जर तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.